काही नाही रे गोट्या रील्स पाहून राहिलो. काम धंदे काय आहे नाही मग काय करतं गावात नाही आता रील्सच पहा म्हणलं. अरे गण्या भाऊ तो ते रील्स पाहिली का बे? कोणतरी गोट्या इथं सगळ्याच रीला पाहतो. तू कशी कोणती राहिली मला पाहायची. अरे गण्या भाऊ ते सचिन रस्त्याला ये म्हणलं वा माय. ते तर लस फेमस रील्स झाली बे. त्याला एक छक्का येते आणि म्हणते अय सचिन रस्त्याला ये म्हणलं वा माय. बनवते ना फेमस होते ना. आपण एवढे चांगले व्हिडिओ बनवतो ना. आपल्या व्हिडिओला आपण लाईक करत ना, फॉलो करत ना, सबस्क्राईब करत. सांग बरं आता. नाही तर काय का फालतू म्हणत आहे ना हे सोशल मीडियावाले दिले का आपली मजाच पाहिजे. काय सांगू तुले आपण एवढं व्हिडिओ बनवतो मस्त मस्त आणि हे लेखाचे आपल्या व्हिडिओला ना व्ह्यू देत ना काही नाही. मग काय करावं माणसानं सांग बरं तू आता. छोट्याला का लय दिवस झाला तर काही खाऊ पिऊ घातलं नाही का. एवढे ऊन तपून राहिली मग विचार चालू आहे राजगीस पाचता का रे. अरे गण्या भाऊ का डोक्यावर पडला का बे? पैसा तर लागन ले का. एक रुपया नाही तुला उसाचा रस प्यायचा आहे. गाणं दे सचिन वाली पाचते ना उसाचा रस. काय ले का गोट्या झालं एवढं आणले का. 2 पैशासाठी ले का तो काढलं. नाही पाजत तर सरळ म्हणून दे नाही पाजत वरस. पैसे नाही हे नाही ते नाही करून राहिले का मोडा सांगून राहिला का गोट्याले का त्याजवळ बसायला पुरत नाही. भोपाळा तोंड यायले का तू ना 5 रुपयाचा रस पाजत ना 5 रुपयाचा चाय पाजले का तू. चाललो मी आता इथून फुट बोल नको माझ्यावर. काय ले का गण्या भाऊ तुला ले का जरा बी समजत नाही. तुला तर माहित आहे गावात निसरायचं म्हणून मी बी कोणत्या कामाधंद्याला जातो का. तेवढं समजत नाही रे का. भोंगाड्याले का एवढा मोठा वाळच फक्त हे रे का. चाल तुला पाच तुले का रस. चाल कुठं भेटते रस चांगला. चाल जाऊन येऊ पिऊन येऊ. मला बी पी आवडून राहिला आता आपण जास्त. चाल पटकन जाऊ आणि पिऊन येऊ. बरं 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 चाल चाल बरं पटकन. चिंट्याला फोन करू का रे. चिंट्या बी म्हणले का येतो म्हणे. पूर्ण गावाला घेतं का बे का माझ्याजवळ पैसा आहे का सगळ्या गावाला पाजाले. तुला प्यायचं असून तर पे नाही तर जा उकात तिकडं. बरं चालले का तसं काय भेटत नाही तू ले का भूक पडले का चाल. अरे गोट्या पण इथून मार्केटचं दूध आहे बे. मग काय आता माझ्या खांद्यावर बसून चाल. अरे डेंगा एवढं नाही समजत का का याटो गिटो पाय आणि चाल पटकन. तुझे पैसे मीच देतो आणि रस बी मीच पाचतो. तू फक्त तिथं फुकट प्याले जे. अरे डेंगू रडू नको चाल मी याटोचे पैसे देतो चाल पटकन ले का. नसता रडत राहतं कधी बी. याटोला भावा कुठे गेला पण. अबे गण्या गोट्या कुठं जात जाय तुम्हाला दिसून नाही राहिलं बा. एवढा मोठा मी इथंच थाव. भाऊ एक आता याटोला बे इथंच आहे का. आता डोंगरा दिसून नाही राहिला का तुला बी. हो गेले का चाल चाल पटकन चाल. चाल बस बरं याटोत नाही जाऊ. पुढे जाता बे पहिले ते तर सांगाले का जाऊ जाऊच करून राहिले. याटोले काका आम्हाला मार्केटला जात आहे उसाच्या दुकानात. तिथं भाडं 20 रुपये लागन भाऊ. कारण दोघं आहे तर दोघांचे 40 लागणं. काय सवारा नाही काही नाही. मला काय ते एवढ्या दूर जायला पुरत नाही. मग तुमच्या दोघाला 10-10 रुपयात घेऊन जाले. काय राजा माणूस आहे तू. एवढ्या दूर आहे का ते 5 किलोमीटर तर नाही लेका. आणि त्याचे 20-30 रुपये म्हणून राहिला का. डोक्यावर पडला आहे का तू. त्यावेळी पैदा झाले पुरतले का आम्हाला म्हणतं. जाणं मग निघ मग उन्हातानाचा कसे झोमते मग पाय ना तू. मग समजून तुले 20 रुपये महाग आहे तुझ्यासाठी. बरोबर आहे याचं. एवढे ऊन चालू आहे तुले का पैदल नेता का बी एवढ्या दूरले का ऊस पाजाले काय फायदा मग त्या ऊसाचा पिऊन. चाल बस पटकन याटोत नाही त्याचं 20-20 रुपये का 40 रुपये चाललेले का. मी बी ऊसाचा रस पाचून तुले माय बी तेवढे जाते ना. चालता का जाऊ निघू सांगा पटकन. सवाऱ्या अजून धंदा नाही झाला सकाळपासून ले का तुमच्या नादाला लागू. येत आहे ना रे बुवा एवढी कायची गडबड आहे. थांब ना जरा दम घे ना. जाणं आहे ना मामा तिथे काय आम्हाला काय कोणत्या कार्यक्रमाला जावं लागते काय. उसाचा रस प्यायला जायचं आहे. पटकन तुम्हाला उसाचा रस प्यायला जायचा आहे. मला तर धंदा करायचा आहे ना. पटकन धंदा गेला मग घरी. तुम्हाला काय रे काही आमच्याकडे मग लेकरं वाय आहे ना. माय बापा माय लेकरं वाय वाटप पाहिजे तिकडं. हो बे आम्ही तर लावारीच सोडला गावात नाही दोघं ना. आम्हाला तर कोणते कामच नाही आहे. काय ऑटोवाला बी आपली मजा उडून चालला ले का. काय ले का गोट्या आपली जिंदगी उडले का. बस बरं पटकन गोट्या ऑटोत नाही चाल जाऊ. ऑटोवाला अजून निघून जाईल तर मग आपल्याला निघायला पैदलच. चाल ना बे गोट्या बसणं पटकन. तुले का अलग सांगा लागते का. नाही चालला जाईल निघीन मी एकटाच. मग बसला का बे.
अरे बा बसलो बरोबर चालवतो ना त्या घालशीन गड्ड्यातले काय आम्हाला काढशीन आमचं काम पहिलं लग्न राहिलं आमच्या दोघाचं. अरे गण्या भाऊ त्याजवळ तर तिथे सविती आहे, मी तर रांडोळाच आहे ना बे. तुला माहित आहे का डेंगू का? अबे जाटू सविती आहे मग काय झालं तुला काय माहित नाही का? तेवढं गाव माझ्या जोडा आहे का गावाला गेले किती दिवस झाले. रोड घेऊ तुम्हाला तर आहो ना मी सवितीला सांभाळाले. टेन्शन काय घेतं, जोपर्यंत मी आहो तोपर्यंत टेन्शन नका घेऊ. अबे डेंगा तुझं काम कर माझ्या सवितीवर नको नजर मारू. ऑटोवाले बस 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 इथंच थांबा. आला 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 आमचं मार्केट आलं. वाट कोण राहिली पटकन द्या बरं पैसे.